संध्याकाळी 8:45च्या सुमारास सानपाडा पोलीस स्टेशनला एक मेसेज आला की एका पांढऱ्या इनोव्हा कार मधून डिकीमधून एक हात बाहेर असलेली एक गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे, मृतदेह असू शकतो असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रँच आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस ऍक्टिव्हेट झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी. ती गाडी जी आहे तिच्या नंबरवरून तिचा मालक मुंबईमधील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी मिनाज शेख नावाच्या एका कोपरखैरण्याला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती 2-3 दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो, त्याचा भाऊ, त्याचा भाचा आणि मित्र असे 4 जण त्या गाडीतून एक रील बनवत होते. गाडी मिनाज स्वतः चालवत होता. त्याचा एक सहकारी गाडीच्या डिकीमध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि 2 जण मोटरसायकलवरून पाठीमागून रील्स त्याचं तयार करत होते. त्यामध्ये ते शेवटी असं आवाहन करतात की डर गए क्या तुम लोग, मैं तो लॅपटॉप का बिझनेस करता हूँ, मेरा लॅपटॉप का शॉप है, उसमें आ जाओ. अशा प्रकारचं एक रील्स ते तयार करत होते. यांना 2 तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार. हे त्यांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ मिळून आला. त्यांचा कुठलाही गैरहेतू त्यामागे नव्हता. परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली ती निष्काळजीपणे चालवली, बेदरकारपणे चालवली, म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटर व्हेकल ऍक्ट 184 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग देऊन सोडून दिलेलं आहे. आणि यानिमित्त मी नवी मुंबईतील जनतेला विशेषतः तरुणाईला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय, अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल ऍडिक्शन पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो.